असं नाहीये ना, तुम्ही आम्ही बॅगानं टाकलं वावरात नेऊ, गाडीनं नाही ट्रॅक्टरला घरी आणलं, आणि तरीही तुम्ही आम्हाला मुलीचं लग्न करायचं म्हणलं, बापाचं तेरसं करायचं म्हणलं, किंवा एखादं काही करायचं म्हणलं तर कर्ज काढावं लागते, वावर लिहून द्यावं लागते, नव्हे वावर विकावं लागते. असं का होते या देशामध्ये, असं का होते? अरे तुम्हाला सगळेजण म्हणतात ना जगाचा पोशिंदा, जगाला तुम्ही पोसणार आहे आणि तुम्ही फाशा घ्यावा, तुम्ही असं नळल्यासारखं आहे. म्हणजे मी म्हणतो तुमच्या 1000 माणसापैकी हो 1000 कर्मचारी उभे करा आणि त्याच्यात एक शेतकरी नेऊन सोडवा. जर मी त्याला ओळखून नाही आणलं तर मला म्हणा, तू म्हणसाल कसं काय ओळखणार? अरे शेतकरी म्हणलं की त्याचे गालफाडा आत गेलेले, नाराज झालेला, माझ्या मुलीचं लग्न कसं होईल, थोडी काय टिकते का नाही, भाव भेटल का नाही, या चिंतेने त्याचे सारखे गालफाड आत गेलेले, नाकाचा सर पुढे आलेला, टोळे असे मोठाला झालेले, तो म्हणजे शेतकरी. शेतकरी म्हणजे सोपं ओळखायची गोष्ट आहे. अशी परिस्थिती तुम्ही शेती करत असताना तुमच्यावर येते आणि इतर सगळे नुसता इकडला माल आणतात. तुम्ही भाजीपाला विकणारे सगळे पाहिले ना, भाजीपाला तुम्ही आम्ही पिकवतो, ते तुमचे मार्केटमध्ये हराशीमध्ये भाजीपाला घेतात, दिवसभर भाजीपाला विकतात आणि पैसे कमावतात. काय केलं त्याला? तुम्ही आम्ही पिकवलेला भाजीपाला तिथं फक्त विकला तरी एकही भाजीपाला विकणारा 5-6 एकराच्या शेतकऱ्यापेक्षा गरीब असेल किंवा 5-6 शेतकऱ्याच्या घरापेक्षा त्याचं घर गलिच्छ असेल असं मला तरी नाही वाटत. पहा एकदा विचार करू, करतो का तुमचा आमचा पिकवलेला माल फक्त तुम्हा आम्हाला विकता येत नाही, आणि विकायला जरी बसले तुम्ही आम्ही तुमचा आमचा माल, तरी 4 पाहुणे तुमच्या आमचे भेटले की म्हणतात सोबत करायचे हो तुम्हाला माल तुम्ही रस्त्यावर. अरे आपला माल कसा विकायचा ते आम्ही ठरवीन म्हणा, हो तू नको आम्हाला शिकवू. पण पाहुणे रावणे ही तुम्हाला आम्हाला सुखानं जगू देत नाही आणि सरकारही सुखानं जगू देत नाही. तुम्हाला मरूही देत नाही आणि जगूही देत नाही, असं सरकारचं धोरण चाललेलं आहे. हो सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण. तुम्ही का मेले, फाशी घेतली, 2 लाख रुपये द्यायचे मोकळं का? बस तुमच्या कुटुंबाला 2 लाख रुपये दिले, झालं तुमच्या मरणाचं कल्याण. पण तुम्ही आजपर्यंत पोशिंदा म्हणून किती पिकवलं, किती निर्यात केली, किती जीवजंतूंना आम्ही अन्नाचा पुरवठा केला, याचा विचार सरकारजवळ तुमचा अजिबात नाही, अजिबात नाही. हो फक्त मोठेपणा तुम्हाला द्यायचा, तुमचे खिसे कापून घ्यायचे, नवे नवे तुमच्या खिशातनं हो काढून घ्यायचं, आम्ही विमा भरला म्हणायचं. हो सरकार म्हणते आम्ही शेतकऱ्याचा 1 रुपया विमा भरला. अरे तू काय भरला तुझ्या खिशातून विमा? आमचा असणारा कर आम्ही सरकारकडे जमा केला आणि तो भरला आमचा, आणि म्हणून तो भरलेला कर आमचं नुकसान झाल्यावर तो आम्हाला दे, आमच्याच खिशात आम्हाला तेही टाळाटा. त्याने 4-2 धनाले ते उड्या मारतात, आले पैसे आपल्यालाही वाटते नाही येतील, मग हे आज नाही येईल पुढे येतील, चुकलं असेल काम असेल. पण अजिबात नाही, ही सरकारची ही चाल आहे आणि कंपन्याची ही चाल आहे की फक्त 4-2 जणांच्या मुखावर हे काही करणार नाही, काही ओरडणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा हा विमा 4-2 लोकांचा गाव परत कुणाचा आला, बाकीचा विमा आला नाही, तक्रारी करूनही आला नाही. अण्णांना हाती घेतलं शस्त्र, तुम्ही तक्रार करा अगर नका करू. जर का तुम्ही विमा दिला असेल त्याचा तर तुम्ही मान्य करता की नुकसान झालं आहे, मग त्याचं नुकसान जर झालं तर माझाही विमा भरलेला आहे, मी तक्रार करू अथवा न करो, पण माझा विमा मला भेटलाच पाहिजे, माझ्या हक्काचं भेटलं पाहिजे. याच्यासाठी हा लढा अण्णांनी उभारलेला आहे. आणि म्हणून तन मन धनानं, आणि मी तर म्हणतो आताच नाही, अण्णाने ज्या वेळेस आपल्याला हक्क देतील त्या वेळेस आपण आपली सगळी कामं बाजूला सोडू. अशा माणसाच्या पाठीमागे नाही राहता कुणाच्या. जे माणूस 4 पैसे का होईना तुमच्या खिशात देते आणून, मग अशा माणसाच्या तुम्ही सोबत नाही राहणार. तुम्हाला मागत नाही का? मागणार. मी तर म्हणतो आताही पुढं मागणार नाही तर अण्णा, आणि अण्णा मागू नका, याच्याजवळ ते काही नाही. हो आणि म्हणून ज्याच्या वेळेस फक्त अण्णा तुम्हा आम्हाला सर्वांना आवाज देतील, हाक देतील, त्या वेळेस फक्त अण्णाच्या सोबत तुम्हा आम्हाला राहायचं आहे. बघू शेतकऱ्याचं कशा प्रकारे नुकसान होते, असो कर्जमुक्ती असो, कर्जमुक्तीसाठी घेऊन बोलतात नुसते. हो ही निवडणुका लागल्या की आम्ही तुमचा 7-12 कोरा करू. हो निवडून आल्यावर म्हणतात
आम्ही असं बोललोच नव्हतो, असं बोललोच नव्हतो का? आपल्याजवळ कॅसेटी आहेत त्याच्या कर्जमुक्ती करू म्हणून, आणि आता म्हणतात आम्ही बोललोच नाही. चला अण्णा, आम्ही थांबतो. आपण आलेल्या सर्व शेतकरी भावांना, हो अण्णा कशा प्रकारे तुम्हाला विमा मिळवून देतील, नवे नवे तुम्हाला जीवन कसं जगायचं आहे शेतकरी म्हणून, शेतीमाला भाव का भेटत नाही, कर्जमुक्ती का होत नाही, या सर्व मुद्द्यांचा वैभव अण्णा करते. धन्यवाद. खाली बसा तुम्ही, काय अडचण नाही. मागचे बिन खाली बसले चालते, राहिले चालते, उभे काय अडचण नाही. मला पहा, जरासा माझा बिन अंदाज चुकला. तुम्ही खरंच एवढ्या मोठ्या तुम्ही फार ताकदीनं आलात, त्याबद्दल तुमच्या सर्वांचा आभार व्यक्त करतो. थोडस आमच्या ज्यानं थोडं तुम्हाला उन्हात राहायचं काम पडू राहिलं, त्याबद्दल माफी व्यक्त करतो. टेंटवाल्याला सांगितले पण त्याचा काय टायमावर होते, येईल नाही ते येणार नाही. मी क्लिअर सांगतो तुम्हाला, असं काही विचारत नाहीये. त्याला सांगून ठेवलं 2 पडदे वाढव, पण ते टायमावर त्याचा माणूस त्याला सापडेना, ते जरा असं लेट व्हायला लागलं. तारीख आहे म्हणते मध्ये राहिलं. पाण्याची सोय सुद्धा 5 मिनिटात होईल, काय धर्मात पाणी ते गाडीवाल्याला पाठवा लागलो, पाणी येईल. फक्त आता 10, 15, 20 मिनिटं जराशी कळ मारा, काही अडचण नाही. आज तुम्हाला आम्हाला ज्या गोष्टीसाठी एकत्र करण्याचं मी काम केलंय, तो म्हणजे पीक विम्याचा प्रश्न. ज्या पीक विम्यासाठी तुम्ही एकत्र आलात, एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे आभार व्यक्त करतो. कारण तुम्ही आमच्या हाक दिली आणि तुम्ही धाव घेऊन इथपर्यंत आलात. महिला भगिनी सुद्धा आल्या, मातोश्री, त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो भावांनो. आणि एक गोष्ट निश्चित सांगतो, तुम्ही एवढे त्याला खालून दिसा लागले, ते 11 वाजता खाली येतो म्हणजे आता म्हणजे खाली येत नाही. मी म्हणलं येतो, त्यालाही वाटलं जमते का नाही याचा काय, पण तुम्ही एवढ्या ताकदीने आले की ते बिन म्हणते आता तू येत माणसावरी पाठव. म्हणलं पाठवतो, जर कळ मार आता तू बिन. कारण जेव्हा मी प्रेमानं तुझ्याकडे येत होतो, काय घेणं ते नाही. आता लोक पेटून उठली, आता तुला पण आम्ही दाखवू तालुक्याचं काय घेणं देणं येते आणि जिल्ह्याचे पैसे कसे पडत नाहीत. या साऱ्या गोष्टीसाठी भावांना तुम्हाला एकत्र केलं. मला माहिती आहे तुमची खंत काय. आज आपल्या इथं आजूबाजूच्या जिल्ह्याला पैसे पडतात. आपले रब्बीचे पैसे 67 कोटी रुपये प्रचंड पडले काही लोकांना, काहीला काहीच दिलं नाही. बघा, मंगरुळपीर तालुक्यातले एक दादा मला आता भेटले होते. ते म्हणले 1-2 पैसे आले, बाकी कोणाला आले नाही. आमच्या गावामध्ये आलं त्याला लाख रुपये आले म्हणे. पण परिस्थितीला तुम्ही चिंता करू नका, तुम्ही एवढ्या संख्येनं आलेले आहेत भावांनो, तुमचा 1 ना 1 रुपया वसूल करून दाखवू, हे मात्र मी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो. यासाठी तुम्हाला सुद्धा काही गोष्टी आपण सांगितल्या होत्या. एक की तुम्हाला यावं लागते, ते काम तुम्ही नीट केलं. दुसरी गोष्ट काय झालंय, गजूभाऊ आले का, या गजाननजी अहमदाबादकर साहेब यांनी आयुष्य घातलं चळवळीमध्ये, त्या माणसासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ज्यानं आयुष्यात संघर्ष केला आणि माझ्यासारख्या नवीन पोराच्या अंगावर थाप टाकण्यासाठी आज ते कारंजामधून आपल्यापर्यंत आलेत, त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्याचे सुद्धा आभार मानतो. गजूभाऊ सोबत जर कोणी आला असेल त्यांनी सुद्धा समोर यावं, त्याला सुद्धा विनंती करतो. आज खऱ्या अर्थानं या लढाईमध्ये आपण सर्वजण एकत्र झालो आणि हे होणं गरजेचं काय एकत्र आहे भावांनो. मी वारंवार सांगत असतो, लाईव्ह मध्ये सुद्धा सांगतो, आपल्या जवळ फक्त 1 महिना बाकी आहे आणि या 1 महिन्यामध्ये 157 नाही 1 रुपया आपल्याला अकाउंटला पाडायचं. त्यासाठी भावांनो आपण एकत्र झालो. आता आपण हे खपवून घेणार नाही या कंपनीकडनं. या कंपनीच्या अधिकाऱ्याचं काही कृषी विभागातल्या लोकांसोबत साचल होत आहे, हे मी तुम्हाला खुलेआम सांगतो. यांच्या साच्या लोट्याच्या भानगडीमध्ये आपल्या शेतकऱ्याचा पैसा हे टाकायला तयार नाही. आणि यांचा साचा लोटा एवढा पद्धतशीर आहे की तुम्ही अर्ध्यात घ्या, आम्ही अर्ध्यात घेतो. शेतकरी आमच्या लोक येत नाहीत, मग शेतकऱ्याला द्यायचं कशाले. अरे लाजा वाटल्या पाहिजे यायले. आम्ही 1 रुपया भरला नसता तर तुम्हाला आमचे पैसे ते पैशाचा 1ही रुपयाला खायला भेटला नसता. पण हे एवढे निगरगत्त झाले का मामाने
महाराजांनी की राज्याचे कृषी मंत्री ज्यांना आपण भेटलो होतो ते सुद्धा म्हणतात 1 रुपया भिकारी घेत नाही, शेतकरी कसा घेतो. मग आम्ही 1 रुपया भरल्यावर कृषी मंत्री महोदय तुम्ही आमच्या 2.5 एकराच्या 54,000 हिस्सा घेता, तेव्हा लाज नाही का वाटत? हे सुद्धा आपल्याला विचारावं लागेल त्यांना, कारण त्यांना ही लाज वाटली पाहिजे. अरे आमचा बाप रातच्या बेराच्या या उन्हामध्ये काम केलंय, तर सकाळी वावरात जातात 7-8 वाजता आणि 11-12 वाजे लोक काम करतात का नाही मायबाप? खरं सांगा. अरे पाणी पाहिलं नाही आम्ही, वारा पाहिला नाही आम्ही, आणि अपेक्षा काय होती आमच्या बापाची? आमच्या हक्काचे पैसे आम्हाला द्या. त्या हक्काचे पैसे सुद्धा तुम्ही आम्हाला द्यायला तयार नाही आहात. या पैशाची भानगडची उभी यांनी केली. खऱ्या अर्थानं मागच्या वर्षी आपण कोर्टात गेलो होतो, आपले पैसे आपण जिल्ह्याचे मिळवले होते, अग्रिम रक्कम 25% मिळाली होती. या वर्षी तुमच्या माहितीसाठी पुन्हा 2.5 लाख, किती लाख? 2.5 लाख शेतकऱ्यांना पैसे पडणार आहेत. 2.5 लाख लोकांना तक्रारी केल्या, आणि हे फक्त 25 लोक पण नाही तिथं कृषी विभाग आणि कंपनीत बसलेले, हे 25 लोक आपल्या 2.5 लाख शेतकऱ्याला त्रास द्यायचा विचार करायला लागले. म्हणून भावांनो तुम्हाला एकत्र करण्याचं मी काम केलंय. तुम्ही एवढ्या मोठ्या ताकदीने आले, खरं सांगतो तुम्हाला की मला त्याचे कागद देऊ त्याला लय निवेदन देऊ मी कटाळलो, म्हणून त्याला तुम्हाला माहिती. आता त्याची परिस्थिती अशी झाली की त्याला आपल्याला पैसे द्यावं खरं द्या लागतात. तुम्हाला मजा वाटा लागली. तुम्हाला माहितीये एकदा पैसे आणतो म्हणल्यावर आणतो का नाही? पैसे अकाउंटला टाकतो म्हणल्यावर टाकतो का नाही? फक्त तुमच्या साथची गरज होती आणि तुम्ही आम्हाला ती साथ आता दिलेली आहे. त्यामुळे चिंता करू नका. तुम्ही जरी उन्हात असाल तर 1000 रुपये तुम्हाला सावलीतल्यापेक्षा जास्त टाकायला लावू, चिंता करू नका. म्हणजे असं काही नाही. पण या साऱ्या गोष्टीसाठी भावांनो आपण सारे जण एकत्र झालो. ही सारे काय एकत्र करतोय आपण वारंवार? उन्हाळ्याचे दिवस आपल्या भोवती येत. आज जो पैसा आपला चाललाय, आज जर त्याचे पैसे आपल्याला 2.5 एकरावाल्याला 20-25 हजार रुपये पडले, तर त्या माणसानं मेहनत केली, पाणी पडल्यावर वावरात जाऊन त्याचा फोटो काढला, त्याची तक्रार केली, डॉके डायरी मिळवला, सारे मिळवलं, आणि तुम्ही त्या बदल्यात आमचे पैसे सुद्धा तुम्ही द्यायला तयार नाही. येतं खऱ्या अर्थानं याचं दुःख सुद्धा कधी कधी मनाशी होतं की एवढा निगरगट्टपणा पाहिजे नव्हता. परंतु यांना आपण वारंवार सांगतोय, प्रेमानं सांगतोय की आमचे पैसे आम्हाला द्या. आजूबाजूच्या जिल्ह्याला टाकतात तसे आम्हालाही द्या. पण त्यांची अडचण अशी झाली की तुम्ही साऱ्यानं एवढ्या मोठ्या तक्रारी केल्या आणि या वाशिम जिल्ह्याची रक्कम आजूबाजूच्या जिल्ह्यापेक्षा सर्वात जास्त झाली. म्हणून यांना दुखणं झालं आपले पैसे टाकायचा. पण तुम्ही चिंता करू नका, रक्कम जरी जास्त असेल तर ती तुमच्याच अकाउंटला जास्त पडणार आहे, कारण तक्रारी तुम्ही केलेल्या आहेत. त्यामुळे हे पैसे आपल्याला वसूल करणं भाग. आणि या साऱ्या घटनाक्रमासाठी भावांनो आपण मागील किती जेव्हा पाऊस पडला होता सोयाबीन शेतात असताना सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात, तेव्हा तक्रारी करायला लावल्या होत्या. तेव्हापासून 6 महिने झाले, तेव्हापासून 6-7 महिने झाले पैसे द्यायला तयार नाहीत. याही नजर आता नखरे केले. तुम्ही एवढ्या ताकदीने आले, कोर्टात जाऊन व्याजा सगळं वसूल करायची ताकद ठेवू भावांनो. ती सुद्धा हमक आपल्याला ठेवावं लागल आता. कारण हे जर सुद्धा मतीने ऐकत नसेल, तुम्ही तुमचं आणलं ना पावती, आधार कार्ड पावती आहे तुमच्याजवळ पैशाची, त्यामुळे ती त्याच्यासाठी आणली. नखरे केले तर 157 कोटी रुपयाचं 6 महिन्याचं व्याज, आणि तुम्हाला जर 25,000 50,000 पडत असतील त्याचं सुद्धा होणारं व्याज तुम्हाला भरून द्यायची ताकद आपण ठेवतो. हे मात्र तुम्हाला निश्चितपणानं सांगतो. आणि काय भ्यायचं काम नाही तुम्हाला. इथे विचारत होते मला तिथं काय होणार आहे, जेवण आहे म्हणलो, काय होणार आहे म्हणजे माझ्याजवळचं काय बटन नाही, मी काय आमदार खासदार, बरोबर आहे. म्हणून जो मंत्री इथे येणार आहे त्याला सुद्धा आपल्याला सांगावं लागेल का नाही? काल बरोबर खोटा आहे मला माहित नाही, बरोबर आहे. माझ्या एका पोरानं
शंभूराज देसाईच्या याच्यात काळे झेंडे दाखवले होते. एका मोठ्या नेत्याला एका जणांना हाणलं कर्जमाफीसाठी. पाहिला काय लोकांना व्हिडिओ? अच्छा सारं चालू आहे. मग तुम्ही चिंता करायचं काम नाही. या जर पैसे दिले नाही तर जिल्ह्यात येणारा नेता तुमच्या पैशासाठी मारायला दामू इंगोले साऱ्यात पुढे राहील हे तुम्हाला. मग ते कर्जमाफी असो का पीक विम्याचे पैसे असो त्याचं तुम्हाला काही चिंता करायचं काम नाही. तुमच्यावर काही गुन्हे दाखल होणार नाही त्याची काही चिंता करू नका. हे सारं काम मायाचे. कारण मायावर लय मोठे गुन्हे दाखल येत. मायावर असेही लय मोठे गुन्हे दाखल येत. मला उचलतात की नेऊन टाकतात. आला की मी पोलीस स्टेशनला असतो. आपल्याला काय कमी सुरक्षा आहे का? अहो ना तुम्ही पहा कोणताही मंत्री जिल्ह्यात येतात मला उचलतात नेऊन टाकतात. 2-4 पोलीसवाले शेजारी देतात जसं काय मी गुंडाची एखादा. आणि मला बिन फिलिंग होते कवा कवा लय मोठा. एवढी सुरक्षा भेटत असेल तर आपल्याला काय जरा फिलिंग होते ना. त्यामुळं तुम्ही काय त्याची चिंता करू नका. याचा बराबर मेळ आपण लावू. आणि आपला मेळ लावण्यासाठी खऱ्या अर्थानं तुम्ही सुद्धा फार ताकदीनं आम्हाला इथं साथ दिलेली आहे भावांनो. आपला जो पैसा आहे आणि आपली जे पैसे येत याच्यात एवढे मोठे पैसे आपण आपल्या मेहनतीचे भावांनो. याच्यात कुठल्याही एकाचा रुपया नाहीये. केंद्र सरकार आणि राज्य सरकारनं दिलेला पैसा या कंपनीला पडलेला आहे म्हणजे भेटलेला आहे. आणि ही कंपनी बसते मुंबईला. मुंबईला स्टॉक एक्सचेंज मार्केट ज्याला आपण शेअर मार्केट म्हणतो. काही लोकांनी नाव ऐकलं असेल. स्टॉक एक्सचेंज मार्केट शेअर मार्केटच्या 22व्या माळ्यावर. शेअर मार्केटच्या 22व्या माळ्यावर या कंपनीचं भावांनो ऑफिस आहे. काय लय दूर ऑफिस नाहीये. मुंबईच्या 22व्या माळ्यावर शेअर मार्केटचे ऑफिस आहे. सन्मान्य आमचे नेते राजू शेट्टी साहेबांना डेपोळमध्ये त्या दिवशी सांगितलं होतं की जर शेतकऱ्याचे पैसे दिले नाही तर कंपनीचं ऑफिस तोडू. त्याने 67 कोटी रुपये एका रट्ट्यात टाकले. मी तुम्हाला आज सांगतो यानं जर आपले आता 150 कोटी टाकले नाही 157 कोटी तर यायचं 22व्या मजल्यावर तर वाजवत खाली आणू. पण पैसे वसूल आणूच. हे इथलं तर गायब झालं. आता उरलं ते. आता कसं वाटते त्याला? बरं वाटते का तुम्ही आल्यावर? तुम्ही येत नव्हते तेव्हा ते मजा घ्यायचे. शेतकऱ्याचं काय खरंय. आता तुम्ही लावला द्यायला घोडा एवढ्या उन्हाचा. त्याला एसीत बिन घाम फुटेले. आज बाजूला लावून फोन लावा लागले की जरा एवढे वरी नको आणू. मी म्हणलं काहून? म्या थोडी आणली ती त्याच्या पैसे वसूल करायसाठी आले का नाही? मग आता पैसे जर वसूल करायसाठी झालो. बापू तपले पैसे वसूल करायसाठी आले म्हणून जोराने घोषणा द्या. पीक विमा आमच्या हक्काचा. जरा ताकदीनं म्हणा. पीक विम्याचे पैसे जरा 3ऱ्या मजल्यावर आवाज जाऊ द्या ना. जेवून नाही का आले? पीक विम्याचे पैसे. पीक विम्याचे पैसे. पीक विम्याचे पैसे. भैया थोडं खाली आओ. पीक विम्याचे पैसे. पीक विम्याचे पैसे. पीक विम्याचे पैसे. पीक विम्याचे 150 कोटी रुपये अकाउंटला. पीक विम्याचे 157 कोटी रुपये अकाउंटला. पीक विम्याचे 157 कोटी रुपये अकाउंटला. असं जोरानं सांगितलं की कान उघडतात. मी काय म्हणतो तुम्ही चिंता आता करायचं काम नाही. तुम्ही तपतपत्या याच्यात आले. एखाद्या रुपया दिला का मी भाड्याले? आपण आपापल्या पैशानं सुद्धा भाड्यानं आले भावांनो. त्यामुळं खऱ्या अर्थानं तुमचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. राहिला विषय ज्या विषयावर तुम्हाला आम्ही बोलतोय वारंवार तुम्हाला सांगतोय आणि वारंवार लोक मला म्हणतात कर्जमाफीचा काय विषय. भावांनो या सरकारनं आपल्या करतो सांगितलं होतं का नाही? यांनीच आपल्याला निवडणुकीच्या अगोदर सांगितलं होतं की आपल्याला कर्जमाफी करतो. हो बाबा ओके शांत बसा. आता बाबा गरम झाले. पैसे पडतात का काय? उद्या पायट वाटा लागलं. चिंता करू नका. पायट पैसे पाडूच एकदा. तुम्ही एवढ्या ताकदीनं आलेले आहेत. आता काही चिंता करायचं काम नाही. या साऱ्या गोष्टीसाठी आपण जे एकत्र आणलंय खऱ्या अर्थानं ज्या तुम्ही जरा 1 मिनिट बोलणं कमी. 2 मिनिटं बोल. तुम्ही 2 मिनिटं शांत राहा. पहिली गोष्ट 2 मिनिटं फक्त. तुम्ही बोलले की याचा आवाज झाला बारीक आणि तुमचा आवाज झाला मोठा.
आवाज येणार नाही, त्यामुळे 2 मिनिटं थांबा. या ज्या विषयावर मी येतोय, पीक विम्याचे जे कर्जमाफीवर जे सरकार आपल्याला निवडणुकीच्या अगोदर म्हणत होतं, एक सरकार म्हणे 3 लाख रुपये देतो महाविकास आघाडी, दुसरे आता सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री कारंजात आले आणि तिथं त्यानं जोरात घोषणा केली 7-12 कोरा 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 केली का नाही. ही जी घोषणा त्यानं 7-12 कोरा केली आणि नंतर मग मात्र त्यांनी सांगितलं आपल्याला की 7-12 कोरा होऊ शकत नाही. अजित पवार साहेब पुढे गेले आणि अजित पवारांची जी भूमिका आहे तीच सर्वांची आमची भूमिका आहे सरकारची असं त्यांनी सांगितलं. मला तुम्हाला विचारायचंय, अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्ज आहे 34,000 कोटी रुपये. अख्ख्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर कर्ज आहे 34,000. अजित पवार साहेबांचा घोटाळा आहे 70,000 कोटीचा. अजित पवार जरी हुलवले तरी आपली 2दा कर्जमाफी होते. किती? आणि त्याच्यानंतरही पवार साहेबाकडे 2,000 कोटी रुपये उरतात पोराचं लग्न करायला. आता या सारा पैसा यायच्याकडे तरी सुद्धा आपण याचा विचार करायला तयार नाही. आणि हे आपल्याला जोरून सांगतात की तुम्हाला आम्ही देऊ शकत नाही. अरे काल परवाची बातमी आहे, लोकमत पेपरला बातमी आली होती, 16 लाख कोटी रुपये मोजक्या 9 उद्योगपत्याची यांनी माफ केले. किती? 16 लाख कोटी रुपये. आपल्याला 1 कोटीचा आकडा लिहिता येत नाही, त्यानं 16 लाख कोटी रुपये मोजक्या 9 उद्योगपत्याच्या भावांना माफ केलेले आहेत. मग मला तुम्हाला विचारायचंय, यांना 16 लाख कोटी माफ करायला पैसे येत, या नागपूरवरून गोव्याला जायला लवकर गोव्यात गेलं पाहिजे म्हणजे शक्तीपीठ मार्ग तयार करा लागले. त्या मार्गावर लाखो कोटी रुपये खर्च करा लागले. 1 किलोमीटरचा शक्तीपीठ बनवायचा असेल तर ते म्हणतात 107 कोटी रुपये लागतात. 107 कोटी रुपये 1 किलोमीटरचा शक्तीपीठ बनवायला. मग शक्तीपीठ बनवायला पैसे येतं, उद्योगपत्याच्या माफ करायला पैसे येतं, मग माझ्या बापाची 7-12 कोरी करायला पैसे का नाही येत? हा सुद्धा माझा तुम्हाला सवाल आहे भावांनो. यांच्या खात्यावर बसून करावं लागेल आपल्याला 7-12 कोटी. म्हणून तुम्हाला सांगतोय, उद्याच्या आपण यावरही भाष्य करणार. आजची तारीख आहे 24. उद्याच्या 1 तारखेला डीपीडीसीची मीटिंग असते. म्हणजे जिल्हा नियोजन महाराष्ट्र दिनी एक झेंडा फडकत असतो आणि जिल्ह्याचा पालकमंत्री तो झेंडा फडकवायला येत असतो. जिल्ह्याच्या पालकमंत्र्याला, सन्माननीय पालकमंत्री महोदयाला, आम्हाला दत्ता मामा भरणे हे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आपल्या, त्या दत्ता मामा भरणेंना आमची विनंती आहे, साहेब 1 मेच्या अगोदर आमचं पैसे, किमान आमच्या शेतकऱ्याचे पैसे हे 1 मेला पीक विम्याच्या अकाउंटला टाका, अन्यथा जिल्ह्यात येऊ नका. परिणामाला समोर जावं लागल. कारण आम्हाला जर तुम्ही पैसे टाकत नसाल तर तुमचा नैतिक अधिकार नाही या जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा. पालक म्हणजे काय होतो? वडील. पालक म्हणजे वडील, बाप. आपल्या मंत्रिमंडळामध्ये किंवा या मंत्रिमंडळामध्ये या वाशिम जिल्ह्याचा पालक कोण असेल तर दत्ता मामा भरणे येतं वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री. दत्ता मामाला आमची विनंती आहे, तुमचं कार्य आम्ही चांगलं ऐकून मामा, त्यामुळे आमच्या शेतकऱ्याचे पैसे आमच्या अकाउंटला टाका, अन्यथा परिणाम भोगावे लागतील. हे सुद्धा त्यांना आपण सांगायला आलोय. दुसरी गोष्ट, आपल्या जिल्ह्यात 4 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री या लागले. राज्याचे उपमुख्यमंत्री 4 तारखेला या लागले. सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब, आमची त्याला सुद्धा विनंती आहे, साहेब तुम्ही जोरानं तेव्हा सांगितलं मी मुख्यमंत्री होणार आहे. आता तुम्ही मुख्यमंत्री झाले नाही झाले आम्हाला माहित नाही, पण आम्हाला खोटं बोलून तुम्ही मतं घेतले. जिल्ह्यात यायचं असेल तर 7-12 कोऱ्याची घोषणा करून या, नाही तर आभार व्यक्त करायला येऊ नका. हे सुद्धा आपल्याला त्याला सांगावं लागेल. बरोबर आहे खोटं? नाही तर याला आभार व्यक्त करायला याची काय गरज हो? कोणता आमदार कोणते मंत्री हाणले तिकडे पळून गेले, वरी एका ताटाचे मस्त हाना लागले. आपला मरायचा टाइम आला. जात पात धर्म पंथ पक्ष याच्यात आपल्याला गुंतवून टाकलं आणि सारं दुकान आपलं लावून टाकलं. आता आपल्याला 4.5 वर्ष घोळवायच्या तयारीत येतं. आपल्याला सुद्धा आपला दांडा मजबूत करायची तयारी ठेवावं लागल. ही सुद्धा तुम्हाला भावांनो विनंती करतो. हे बघा, या साऱ्या घटना, या साऱ्या जाऊ द्या कोणी असेल पलीकडून त्या गाड्याने, या साऱ्या घटनाक्रमामध्ये तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं कारण याच्यासाठी, जोपर्यंत मुंडके दिसत नाहीत तोपर्यंत लोकशाहीत कशालाही व्हॅल्यू नाही. हे लक्षात ठेवा.
आणि आम्ही सुद्धा कामाला ताकदीनं लागलोय. आग लागली मनात पाण्यानं विझणार नाही, आग लागली मनात पाण्यानं विझणार नाही. जोपर्यंत तुमचे पीक विम्याचे पैसे अकाउंटला टाकणार नाही किंवा दामू इंगोले मैदान सोडणार नाही भावांनो, हे तुम्हाला मी नक्की सांगतो. या साऱ्या गोष्टी, लढाई थोडी कठीण आहे, लढाई थोडी कठीण आहे, लढाईला ताकद लागणार आहे. पण आपण काही कच्चे खेळाडू नाही आहोत. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है, मौत कल क्यों आ जाता है, डरता कौन है, तेरे लश्कर के मुकाबिल हम अकेले हैं, मगर फैसला मैदान में होगा मरता कौन है, फैसला मैदान में होगा मरता कौन है. त्यांना सुद्धा आपल्या विरोधात लढायला लई ताकद लागणार आहे, लक्षात ठेवा. आणि या साऱ्या ताकदीच्या भरोशावर आपण तुम्हाला आम्हाला एकत्र करण्याचं काम करतोय भावांनो. तुम्हाला साऱ्याला विनंती आहे की आपण आपल्यातले काही माणसं, म्हणजे ऋषी दादा समोर ये, ऋषी असोत, अजून संतोष दादा या समोर या, संतोष भाऊ असोत, हे 5-10 माणसं, मी काही वर जाणार नाही, मी इथंच भाषण करायला तुम्हाला हो. हे 5-10 जण आपण वर पाठवतोय. तोपर्यंत कसं आहे, मी जर गेलो तर तुम्ही भाऊ सांगाल, तुम्हाला जर कोणी आलं उठा लागते म्हणलं तुम्ही म्हणताल कसा मेळ करावा, बरोबर आहे. त्यामुळे मी इथंच आहे, बरोबर आहे. तुम्हीच आता 4-5 जण, हे 4-5 जण. वैभव कुठे गेला, येर तू पुढे, वैभव समोर आहे, यांच्याकडं आपलं सही दे तुम्ही, मारू. आणि इकडं एक निवेदन आपण त्यांना पाठवतोय. त्या निवेदन पाठवण्यासाठी हे 5-10 जण आपण समोर तिथं पाठवतोय. मामा तुम्ही जा सोबत. हे 5-10 जण पाठवतोय आपण तिथपर्यंत. आणि आपल्याला ज्या माणसं संघर्ष करत इथपर्यंत आलेत, या साऱ्या गोष्टीसाठी एकदा फक्त सही मारून देतो. 1 मिनिट थांबा, 2 मिनिटं, काहीच करू नका तुम्ही बिंदा सोबत. जे तुमचे कागद येतात ते सध्या कोणीही बाहेर काढू नका. मला माहिती आहे तेव्हा कवा घ्यायचे तुमचे, कवा ठेवायचे. फक्त 10 मिनिटं करणारा ह्या भाऊला बोलतो नंतर. तोपर्यंत वैभव 1 मिनिट फक्त आपण त्या कागदावर सही मारून देणार आहे. तोपर्यंत आपण सारे जण खऱ्या अर्थानं यांना हे जाऊन बोलले पाहिजे. याच्यासाठी जरा टाळ्या वाजवा, कारण हे तिकडे काही शहीद व्हायला चालले नाही, हे काय आपले शहीद करणार नाही. पण तिथं जायला सुद्धा यांना डेअरिंग लागणार आहे, कारण आता तिथेही वातावरण खरं की पोलीसवाले उभे राहिलेले आहेत पहिले जेवून, की हे कसे काय येतात. म्हणून यांना पाठवलंय. यायचे नावं, काय अडचण आली ते पोरगा आहे तुमच्या सोबत, तुम्हाला फोन लावल. काय अडचण आली तर तुम्हाला सर्व तिथं द्यायचंय, चिंता करू नका. या तुम्ही ज्या संख्येने इथं आले का नाही, याले सलामाचे, यायला एवढं पक्का घोडा लागेल तुम्ही बसल्यामुळं, एवढ्या तळतळुणात यायला पैसेच टाकण्यात माहिती आणि इमानदारीने सांगतो तुम्हाला. यायला पर्याय राहिला नाही, यायला वाटलंच नाही. तुम्ही मला जर वाटलं नाही 4 पडदे टाकल्यावर की तुम्ही एवढे असाल, यायला काय वाटणार आहे, बरोबर आहे का. तुम्ही एवढे प्रचंड आलात, त्यामुळे तुमच्या साऱ्याला तुम्ही वैभवबाई सारं तयार आहे. आणि मागच्या खाली बसा, तुम्ही उठू नका 10 मिनिटं कुठे. तुम्हाला तुम्ही बाजूला 5 जण, मी सही मारून देतो. तुम्ही 2 मिनिटं बघू. या साऱ्या गोष्टीवर खऱ्या अर्थाने 5 जण का पाठवतोय, कारण हे येऊन आपल्याला निरोप देणार आहेत. तिथं काय झालं म्हणा बाहेर, काय अडचण नाही. वैभव नावाचा पोरगा तिथं, मी आपल्या तुम्हा आम्हाला ज्या अनुभवाची साथ आणि ज्या ताकदीनं आपण एकत्र आलोय, मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वाला विनंती करतो, ज्या माणसानं आयुष्यामध्ये चळवळ ही ताकदीनं लढली, आयुष्य खर्ची केलं, माझ्यासारखी पोरं तयार केली, त्या गजू भाऊसाठी जोरदार टाळ्या वाजवा खऱ्या अर्थानं भावांनो. मी भाऊला विनंती करतो की त्यांनी सर्वांना संबोधित करावं. मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आता दामू भाऊने सांगितलं की मलाही अपेक्षा नव्हती की इतके लोक येतील. आता थोडं शांतपणे ऐका. एवढ्या ताकदीनं तुम्ही आले, ही ताकद जर वाया जाऊ द्यायची नसेल, म्हणजे तुम्ही घरून इथं आले आणि इथून पुन्हा घरी गेले आणि डोक्यात काहीच नेलं नाही, पुढचा प्लॅनिंग जर नेलं नाही, या गर्दीला काही अर्थ उरणार नाही. शेतकरी संघटनेच्या 10-10, 12-12 लाखाच्या सभा आम्ही पाहिजे. नागपूरची सभा लालबहादूर शास्त्री साहेबांच्या सभेचा रेकॉर्ड तोडणारी सभा होती. पण याच्यानंतर मी तुम्हाला शपथ देतो, म्हणजे दामोनी जी ताकद उभी केली, दामोनी जी ताकद उभी केली, खरं तर त्याचं अभिनंदन आहे. काल रात्री फोन आला
11 वाजून काही मिनिटांनी, आणि फोन वाजल्याबरोबर काही सेकंदात मी तर तुम्हाला एवढं सांगतो की ही ताकद जी तुम्ही उभी केली, मी थोडं कॉलेज सोडल्यानंतर पुस्तकं वाचलेले आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, स्वातंत्र्याचे रहस्य धैर्यात दडलेले आहे. स्वातंत्र्याचे रहस्य धैर्यात दडलेले आहे आणि धैर्य हे अनेक व्यक्तीच्या एकत्रीकरणातून मिळत असते. आज एवढे लोक जर तुम्ही आले नसते, आमच्या कारंजात काल मोर्चा होता, 12 मिनिटाचं भाषण होतं, मी समोरच बसलो. मी त्यांना 50 वेळा सांगितलं की देवानंद पाहिलेला साजरा होता, पण एकाही सिनेमात त्यानं शेतकऱ्याचा रोल केला नाही, कारण तो शेतकरी दिसेच नाही. हे शेतकऱ्याची लढाई आमच्या पोरायला लढू द्या, तुम्ही मनामधात करू नका. आणि त्यानं काय होऊन राहिलं, संघटना झाल्या 15 आणि नेते झाले 50, म्हणून शेतकरी इकडे तिकडे वाटल्या गेला. आता मी तुम्हाला एवढं सांगतो की तुम्ही सर्टिफिकेट देऊन टाकलं की आमच्या वाशिम जिल्ह्याचा जर शेतकऱ्याचा नेता कोणी असेल तर दाखवू. मी एवढ्यासाठी आलो की आम्ही आमच्या आयुष्यामध्ये एखादा प्रसंग असतो की ज्या प्रसंगातून तुम्ही घडत असता. जालियनवाला बागमध्ये आपल्या वडीलधाऱ्या लोकांचं रक्त सांडणाऱ्या एका 12 वर्षाच्या पोरानं त्या रक्तानं भागलेली माती डब्बीत भरली आणि तिथं शपथ खाल्ली की ज्यानं हे रक्त सांडलं त्याचं रक्त सांडल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. तो भगतसिंग नावाचा 12 वर्षाचा पोरगा होता. विम्याची आहे. या देशावर इंग्रजांनी 150 वर्ष राज्य केलं, ते कंपन्यांनीच केलेलं आहे. आजचं प्रतीक, आज मी सगळ्यांना विनंती करतो की एक रजिस्टर मी आणून देतो. फक्त विम्याचा प्रश्न नाही, त्याच्या पुढची गोष्ट सांगतो. आम्ही एवढी तयारी केली आहे की मोदी साहेब जरी आले चौकात तर चौकात चर्चा करायला आम्ही तयार आहोत. तुमची जमीन तुमच्या जवळून काढण्याचं षडयंत्र आहे. जर ही जमीन तुम्ही तुमच्या नाताच्या नावानं कायम ठेवण्याची तुमची इच्छा असेल तर ही लढाई आता पुढे न्यावी लागेल. दुआ बहार की मांगी तो इतने फूल खिले, मैंने जरा दाढ़ी देखी पीछे तो एक शेर याद आया मुझे कि दुआ बहार की मांगी तो इतने फूल खिले कि जरा सी जगह भी न रही आशियाने को, दिल में तुम न जाओगे कहूं तो आज सजा दूं गरीब खाने को. म्हणून ही लढाई फक्त वाशिम पुरती राहिली नाही. हे फोटो जेव्हा इतर जिल्ह्यातले लोक पाहतील त्यावेळेस असं वातावरण पाहिजे. नक्षलवादी लोकांची चळवळ ऐकली का तुम्ही? नक्षलवाद ऐकला का? नक्षलवाद त्याला नाव कसं पडलं? नक्षलवाडी नावाचं गाव दार्जिलिंग जिल्ह्यामध्ये आहे, तिथं जाऊन आलो मी. आणि तिथं एका गावच्या लोकांनी ठरवलं होतं की जमीन द्यायची नाही म्हणजे नाही. आजचं हे आंदोलन या पूर्ण 6 तरी जिल्हा आत्महत्याग्रस्त, मी जिल्हा परिषदला निवडून आलो पहिल्यांदा 13ला, आणि लग्न झाल्यापासून शेतात गेलो नाही. काही तुमच्या आमच्या सारखे पागल पोरं घराच्या बाहेर निघतात तेव्हा आंदोलन उभं होते. मी तुम्हाला याच्यानंतर तुमचं हे आटपून घ्या, पण पुढच्या आंदोलनाची दिशा आज इथून ठरली पाहिजे. जर पुढच्या आंदोलनाची दिशा इथं ठरली तर आज तुमच्या समोर चौकात येऊन चर्चा करण्याची सरकारची ताकद नाही आहे. त्यामुळे आता जो मुद्दा काढला की तुमच्याजवळ पैसे नाही ना, मग 70,000 कोटी रुपयाचा आरोप काय आम्ही केला का? दामोने केला काय? राजू शेट्टीनं केला काय? भाऊनं केला काय? और स्वतः पंतप्रधानांनी केलेला. तुमच्यावर 70,000 कोटी रुपयाचा दावा केला, केस टाका ना पंतप्रधानावर. मला जर मी तुम्हाला जर म्हटलं माझ्या पाकिट हरवलं तुमच्या खिशात आहे, तुम्ही म्हणता खिसा दाखवतो, पण माझ्या खिशात जर पाकिट निघालं नाही तर तुमच्यावर केस करील. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा हिशोब तुम्ही खरंच इतक्या मोठ्या उन्हातानात आले, मला खूप आनंद झाला. म्हणून हे सगळं होऊ द्या. आणि सगळ्यांना मी विनंती करतो की कुठेतरी एक सावलीची जागा पहा आणि पुढची दिशा काय असेल. कर्जमाफी थोडीशी गोष्ट आहे. उद्या कर्जमाफी झाली म्हणजे सगळं होणार नाही.
तुमच्या हाती मत नावाचं एक शस्त्र आहे. ते एक मत नावाचं शस्त्र जर तुम्ही बरोबर वापरलं तर सगळ्या प्रश्नाचं उत्तर त्याच्यात सापडणार आहे. मी माझा जेवढा काही अनुभव आहे आणि टणटणाव 72 वर्षाचं वय आहे, काहीच नाही, मला कबड्डीचा खेळाडू आहे, पण आम्हाला आज आनंद असा झाला की या पोरानं हे उभं केलं. आणि मी सुद्धा सांगतो की 2-2, 3-3 महिन्यातून फक्त एकदा फोन करते. रात्री फोन केला, काही झालं तरी चालत, पण उद्या हजर पाहिजे. मी आलो. पण याच्यानंतर एक लहानशी गोष्ट सांगतो आणि मी थांबतो. मी राक्षस आहे, मी शैतान आहे. एक शैतान एका माणसाच्या घरी गेला. ते म्हणे, तुम्ही मला नेहमी शैतान शैतान म्हणता, मला काम सांगा म्हणे. त्याला वाटलं बरी गोष्ट आहे. म्हणे म्हशी बांधलेल्या आहेत म्हणे, 50 घ्यायचं शेण काढून टाक. गेला, एवढा मोठा टोपलं घेतलं, शेण काढलं, फेकून दिलं. 10 मिनिटात आला भाऊ जवळ. म्हणे काम सांगा. म्हणे 50 म्हशीचं शेण काढलं म्हणे. काढलं म्हणे या 50 म्हशीच्या साठी चारा आण म्हणे. हा गेला, कुठं आहे म्हणे तुमचा वावर? तिथं गेला. ते याचा चारा होता म्हशीचा, कापला, भारे आणले 10-15 मोठे मोठे, म्हशीला टाकून दिले. पुन्हा अर्ध्या घंट्यात आला म्हणे काम सांगा. याच्याजवळ कामच नाही राहिलं. मग हे म्हणे आता तिसरं काम सांगेपर्यंत या खंब्यावर चढत जा, उतरत जा म्हणे. असं होऊ नका देऊ. दामू भाऊ, एवढ्या ताकदीनं हे लोक आलेत. एक वाशिम जिल्हा हा आकांक्षित जिल्हा म्हणून त्या अभ्यासाची तुम्ही काळजी करू नका. अशी आकडेवारी मांडू की त्याला नकार देण्याची ताकद या सरकारमध्ये असणार नाही. आम्ही तुमच्या पाठीशी आहे. वाद नेतृत्वाचा आहे. आता आम्ही नेतृत्वाची आग्रह करणार नाही. आम्ही 70 ओलांडलेली आहे. पोरग लग्नाला आल्यानंतर बापानं लग्नाचा विचार करू नाही. इकडे बायकोचे भाई उभे आहेत. म्हणून पूर्ण वाशिम जिल्ह्यात फक्त इथं उभं राहण्याचा प्रश्न नाहीये. मी तारखा सांगतो तुम्हाला. वाशिम जिल्ह्यात पूर्ण पैदल पदयात्रा काढण्याची माझी तयारी आहे. धर्म किती असतील, पण सगळ्या धर्मगुरूंनी आपला विचार पैदल जाऊन सांगितलेला आहे. म्हणून पैदल जेव्हा तुम्ही कोणा गावात जाता त्यावेळेस तुमचं वेगळं स्वागत केलं जातं. हे आता आमच्या राजूभाऊ शेट्टीने सांगितलं की अरे 9 किलोमीटर तुम्ही बिना एसीच्या गाडीशिवाय जाऊ शकत नाही, तुम्ही काय पैदल चालणार आहे. म्हणून तुमच्या या सगळ्या तुम्ही जी ताकद उभी केली त्याला सलाम म्हणून फक्त शब्दानं तुमचं कौतुक करत नाही, तारखा तुम्ही ठरवायच्या. पूर्ण वाशिम जिल्हा पैदल फिरण्याची माझी तयारी आणि पैदल जाऊन हे लढाई तुमच्यासाठी नाही. मी पुन्हा सांगतो, ही लढाई साठी आहे. तुमचा 7-12 तुमच्या कोरात चिल्लर गोष्ट आहे हो. तुमचा 7-12 तुमच्या नाताच्या नावानं जर राहायचा असेल तर आता लढाई लढावी लागेल. आणि ती लढाई वाशिम जिल्ह्यातून उभी होईल याचा मला आनंद आहे. म्हणून जाता जाता पुन्हा एक गोष्ट सांगतो, आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. सगळ्या म्हाताऱ्याला सांगतो, जेलभरो कोण करायचं, आंदोलन कोण करायची, हे सगळं ठरवू आपण. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे. मावळताना धगधगण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची पहाट माझ्या खरेच सुंदर गेली. 5 क्विंटल कापूस जाय मायच्या गळ्यात 35 तोळे सोनं होतं. 29 क्विंटल कापूस घेतला, बायकोले 5 ग्रॅम सोनं घेऊन देऊ शकलो नाही. काय करणार? दारू पेत नाही. स्वतः चौकशी केली बहीण देताना, दारू पेते का पाहुणा, गांजा पेते काय, तंबाखू खाते काय, काहीच नाही. उत्पादन वाढवून, शब्द लक्षात घ्या, उत्पादन वाढवून उत्पन्न कमी होणारी जगातली एकमात्र जमात आहे भारतीय शेतकरी. होतं की नाही? जे म्हातारे बसलेले आहेत, माझे मोठे भाऊ रिझर्व्ह बँकेत अधिकारी होते, त्यांना राशनच्या दुकानात लाईन मध्ये मी उभं पाहिलेलं आहे. अरे आम्ही आता गोदाम ठेवायला म्हणजे जागा नाही आहे गहू ठेवायला, एवढं पिकवलं, आमच्यावरच फाशी घ्यायची वेळ नाही. हा सगळे प्रश्न समजून घ्यायचे आहेत. आयुष्याची अजून माझा करार बाकी आहे. मावळताना धगधगण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची पहाट माझ्या खरेच सुंदर गेली.
संध्येची मज फिकीर नाही दुपार बाकी आहे. सरणावरती आता खरोखर निजेल आनंदाने, पण मृत्यूचा अजून थोडा नकार बाकी आहे. मृत्यू असं म्हणते की थांब जरासा, नातासाठी सत्याग्रह कर आणि तुझ्या नाताची जमीन वाचवण्यासाठी 4 दिवस जा. मी आलो, बोलावलं त्याच्याबद्दल तर आनंद आहेच, मी आभार मानतो. पण दामपेक्षा तुमचे आभार मानतो की तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं आमचं मन भरून टाकलं. आणि मी शब्द दिलाय तुम्हाला, वाशिम जिल्ह्यात ऊन ठेवून काय नसते करत शेतकऱ्याच्या पुढे. वाशिम जिल्ह्यात पदयात्रा काढायची आहे. ज्याला वाशिम मध्ये येता येते त्यानं वाशिम मध्ये यायचं, ज्याला मुंबईला जाता येते त्यानं मुंबईला जायचं, आणि ज्याला कुठंच जाता येत नाही त्यानं गावाच्या दरवाजावर एक काही नेत्याने या प्रश्नाचं उत्तर दिल्याशिवाय हात येऊ द्यायचं नाही की तुम्ही मला आश्वासन दिलं होतं. तेरे वादे पे जिये हम के ये जान छूट जाती, तुझे हम वली समझते जो ना वादा खार होता, तेरे वादे पे सितमगर कुछ और सब्र करते, गर मेरी जिंदगी का मुझको एतबार होता. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. आपले माणसं वर येतात, जोरदार घोषणा करा. पीक विम्याचे पैसे, पीक हात वर करून सांगा, पीक विम्याचे पैसे, पीक पीक विम्याचे कोटी रुपये, पीक विम्याचे पैसे, 7/12 कोरा, पीक विम्याचे पैसे, पीक विम्याचे पैसे कोणता म्हणतो देत ना, पीक विम्याचे पैसे. धन्यवाद भाऊ, तुम्ही सांगितलं, आम्हाला बी मनात मन आलं की आता तुम्ही आम्हाला सांगितलं तुमची शेतकऱ्याच्या प्रश्नावर पदयात्रा काढण्याची तयारी आहे. खऱ्या अर्थानं आम्ही सुद्धा स्वागत करतो. भाऊ, तुमच्या माध्यमातून जर जिल्ह्यात 7/12 कोरी करण्यासाठी आग पेटत असेल तर आमचा प्रत्येक माणूस त्यासाठी तयार आहे. मात्र आम्ही आज तुम्हाला शब्द देतो, त्या प्रत्येक गोष्टीसाठी तुम्हाला आपल्याला एक काम करायचं. आपण जो कागद मला दिलाय, तुमची माझ्यावर जिम्मेदारी आहे. तुम्ही माझ्यावर उन्हात आलात त्यामुळे तुमची जिम्मेदारी आहे. तुम्ही प्रत्येकानं त्याच्यावर आता गडबड करू नका, पण ते आता सुरू असाल तुमचं फार गडबड आहे काम आहे, बरोबर आहे. गडबड करू नका. माणसं वरी येतं त्याला खाली येऊ द्या, 5 मिनिटं खाली यायला लागतील. त्याला फोनही लावला होता, मला जाणीव आहे तुम्ही उन्हात बसलेले आहात याची सुद्धा मला जाणीव आहे, काही उभे आहात याची सुद्धा जाणीव आहे. प्रत्येकानं आपापला मोबाईल नंबर त्याच्यावर मला लिहून द्यायचा आहे. आरामात आपण ते माणसं आल्यानंतर लिहून द्यायचं. मी इथंच बसणार आहे, तुमचा प्रत्येकाचा मोबाईल नंबर घेणार आहे. घरी येतं त्याचं आपण त्यांच्यासाठी प्रयत्न करायला लागलो, घरी असणारा जातीबिन, परंतु इथं असणारा पैकी एकही माणूस पैशापासून वंचित राहिला नाही पाहिजे, ही माझी जिम्मेदारी आहे भावांनो. म्हणून आपल्या प्रत्येकाचा नंबर माझ्याकडे देणं आपलं कर्तव्य आहे. आणि असा लिहित बसलो तर वेळ जातो. त्यामुळं काय करायचं, बसल्या बसल्या आपला नंबर आपण त्या पावतीवर लिहून ठेवायचा. त्या पावतीचा नंबर आम्ही आमचे पोरं कलेक्ट करून घेणार येतं. त्यामध्ये तुम्हाला काही दुमत नाहीये, गडबड करू नका. मी इथं बसणारे काढू नका, हाय अशाच बसा. मी इथंच बसणारे पोरं वरचे येऊ द्या. पहिले इकडे माझ्याकडे द्या, काढल्यास तुम्ही पावत्या. पानं किती खन 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 काढावले, गाव आणाल पैसे म्हणले. तुम्ही माया पुढचे झाले, माईच्या एवढे गडबड माणसं नाही पाहिले म्या. तुम्ही फारच अर्जंट वाले झाले, पण हरकत नाही, अर्जंट असू द्या. एकदा जोरदार घोषणा द्या, दादाला कॅमेऱ्यात मीडियाला द्यायला आपल्याला कमी पडेल. पीक विम्याचे पैसे, पैसे सावलीत असणारे अलीकडे वा. 5 मिनिटं राहिले आपले, काय अडचण नाही तुम्हाला. येरी उन्हातले काम केले, 50-50 पडतील तर आपल्याला भेटा येतील काय सावलीतले. त्यामुळे जोरदार एकदा घोषणा द्या, पीक विम्याचे पैसे, पीक विम्याचे पैसे, आणि पीक विम्याचे पैसे, हे सारे पैसे आपल्याला भावांनो वसूल करायचे. याची डेडलाईन तुम्हाला कळाली का, काय दिली मी ते. जर यांनी गडबड करू नका, यांनी जर आपल्याला आपले पैसे दिले नाही, ऐका मी काय बोलतोय, तर 4 तारखेला मुख्यमंत्री या लागले. आपण त्यांची भेट घेणार आहोत, सॉरी उपमुख्यमंत्री, त्यांना सुद्धा विनंती आपण करणार आहोत. 1 तारखेला उद्याच्या 1 मेला पालकमंत्री या लागले, त्यांना विनंती करणार आहोत.
दुसरं 4 तारखेला राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे भाई साहेब यायले, आपण त्यांना सुद्धा विनंती करणार हो. आणि त्यानंतर जर दोघांचं नाही ठरलं तर उद्याच्या 5 तारखेला येणाऱ्या आपण थेट कोर्टातून पैसे व्याजासह वसूल करणार आहोत आणि ह्याच तुमच्या पावत्या त्या कोर्टात आपण देणार आहोत. यासाठी खऱ्या अर्थानं तुमच्या साऱ्या पावत्या जमा करण्याचं आपण भावांनो काम केले. त्या साऱ्या गोष्टीसाठी पावत्यावर नंबर नाही, काही नंबर त्या पावत्याच्या लागत नाहीत, आमचा अनुभव आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर तुमचा नंबर लिहून ठेवा. ज्याचा लागत असेल त्यानं नाही लिहिला तरी चालते. त्यातले काही नंबर तुमच्या आम्हाला लागत नाहीत. त्याच्यामुळं एकनाथ शिंदेने मुख्यमंत्री असताना पत्र लिहिलं होतं तुम्हाला. हे सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री असताना आपल्याला एक पत्र दिलं होतं एकनाथ शिंदे साहेबांना. त्या भावांनो याची आपण झेरॉक्स पाठवू. त्या पत्राची आपल्याला इथं कॉपी भेटलेली आहे. ते पत्र तुम्हाला आम्हाला दिलं होतं की आत्महत्या करू नका, साऱ्या भानगडी त्यात त्यांनी लिहिल्या होत्या. आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री येतं, पण हरकत नाही, तुमच्या साऱ्याचं काम होऊन जाईल. एक 10 मिनिटं आपले माणसं तर वरचे खाली येऊ द्या, वरचे माणसं आपले खाली येऊ द्या. त्यानंतर मी इथं स्वतः बसणार आहे, चिंता करायचं काम नाही. मी स्वतः इथं खाली बसणार आहे. आपापला नंबर आपापला व्यवस्थित आमच्यापाशी द्या, जेणेकरून आपल्यापैकी कोणी हुकलं नाही पाहिजे. लक्षात ठेवा. थोडस स्पीकर पासून बाजूला या, बसा खाली बसा 2 मिनिटं. प्रत्येकाची पावती घेतल्याशिवाय इथून जाणार नाही. खाली बसा. प्रत्येकाचा पावती घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाही. गडबड करायचं काम नाही. आणि एकमेकाजवळ बी देऊ नका. काही अडचण असली तर मी इथं 2 घंटे बसतो. तुमचं काय आहे ते मला देऊन जा. फक्त आपली वरची पोरं जी गेलेली आहेत ती खाली येऊ द्या. ही खऱ्या अर्थानं विनंती करायला भावांनो तुम्हाला इथं थांबलोय. एकदा जोरदार घोषणा द्या. पीक विम्याचे पैसे, पीक विम्याचे पैसे. अजिमाय खाली बस 5 मिनिटं. काय गडबड करू नको. तू येडी अर्ध तिकीटाचे आणि त्यात तू अर्धी आहे म्हणजे फुकटच आहे तू. त्यामुळे तू काय एसटीची ताकद टेन्शन घेऊ नको. एसटी फुकट आहे आपल्याला. त्या साऱ्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थानं भावानं एकत्र झालोय. मागच्यांनी सुद्धा गडबड करू नका, ही साऱ्याला विनंती आहे. आपण 10-15 मिनिटं अशा आत असेच थांबा, ही सर्वांना विनंती करतो. कारण ती खाली अद्यापर्यंत आलेली नाहीये. त्यांचं काय येतं एकदा लिहून ते एकदा मला बघू दे. नाहीतर उद्याच्या येणाऱ्या 5 तारखेला लक्षात घ्या. नाहीतर इथून घरी गेल्यावर तुम्ही आवाज कमी करा. तुमच्याकडं थोडासा आवाज, शांत बसा. मागचे पाणी पिणारे शांत बसा. उभे असणारे 10 मिनिटं. तुम्हाला एक गोष्ट निश्चितपणानं तुम्हाला आम्हाला सांगतो. एक हे बघा, जे पलीकडून उभे येतात त्याला सुद्धा विनंती आहे, अलीकडल्या या ट्रॅफिकला त्रास होऊ देऊ नका. ट्रॅफिकला त्रास होऊ देऊ नका. काही मीडियावाले बंधू आपले आलेले तर तुम्ही नीट खाली बसा. त्यांच्या कॅमेऱ्यात सुद्धा त्यांना येऊ देत. त्यामुळे सर्व गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचतील. नाहीतर मी इथे किती बोंबवलो, टीव्हीत बातमी आली नाही तर मिळत बसेल का? नाही. त्यामुळे सारे जण आहेत तसे शांत बसा, काही गडबड करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, आपले माणसं आलेले जोरदार टाळ्या वाजवा. आपले सारे माणसं हे खाली आलेले तर निवेदन घेऊन निवेदनाची कॉपी बाहेर आणा. सारे जण आलेले तर त्यांना काय झालं मामा सांगायले सांगा 2 मिनिटात. बोला बोला. हे काय ते निवेदन जे दामुअण्णाने लिहिलेले आहे ते पीक विम्याचं, ते कलेक्टर साहेबांनी उपकलेक्टर साहेबांना स्वतः स्वीकारलेलं आहे. तुम्ही खाली बसा. आवाज द्यायचा लहान आहे. तुम्ही तिकडून आवाज करता यायला म्हणता आवाज करा. मशीन मध्ये आवाज कसा येईल ते मग आवाज फॉल्टी आहे पहिला मतदारांना काढलेला. निवेदन देताना कलेक्टर साहेब घुगे साहेब यांनी स्वतः हाताने घेतलं आणि मी इथं पोस्ट करतो म्हणे आणि माहिती कळवतो असं सांगून त्यांना पूर्ण आमचं समाधान केलं आणि वापस तक्रार आहे त्यालाच भेटेल सांगितलं. ज्याची तक्रार आहे त्यांनी त्याने भेटा. ज्याची ताकद आहे त्याची पावती आहे त्या पावतीवाल्यालाच भेटणार आहे. मला माहिती तक्रार केलेल्या आहेत म्हणजे त्यांनाच भेटते म्हणे. ऐका, हे बघा, ज्याचं काम त्याला करावं लागत असते. मला जर लग्नात बोलवलं बँडवाल्यानं, मला सांगितलं मी इथोर लोकच वाजवणार हो, त्याचे पैसे आपल्या खिशात असताना आपण जोरांदर पाय आदळले की तुम्हाला इथोर लोक वाजवाच लागते. पैसे देत नाही. ते बँडवाला वाजवते का इथोर लोक? तसं या इथे बँडवाले उद्याच्या 1 तारखेला पालकमंत्री या लागले पहिला बँड घेऊन.
त्या आईले एकदा हाणून पाहू. दुसरा बँड या लागला 4 तारखेला, त्या आईच्या जवळ एकदा वाजवून पाहू. त्यानंतर जर ऐकत नसेल तर न्यायालयाचा दरवाजा उघडल्याशिवाय आपण राहणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्हाला असं वाटलं होतं की मी तारखा काढतो म्हणजे काय येडाबिडा दिसलो का मी तुम्हाला? मी पद्धतशीर मेळात काढतो. आपण त्याला आजपासून नियमानं किती दिवस दिले? आजची तारीख किती आहे? 24 आणि 6 30 म्हणजे 7व्या दिवशी या लागल्या राज्यात जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्याच्यानंतर 4 दिवसाने या लागले राज्याचे उपमुख्यमंत्री. आपण दोघाला सुद्धा विनंती करणार आहोत म्हणजे हे 6 दिवस आणि पुढचे 4 दिवस असे 10 दिवस आपण त्याला द्यायलो. नियमानुसार 7व्या दिवशी यायला आपला निकाल कळवावा लागतो. आपण 3 दिवस एक्स्ट्रा दिले. जर यांनी काही कारवाई तर 5 तारखेला आपण नागपूर हायकोर्टाचा दरवाजा वाजवणार आहोत आणि तुमचे पैसे तुम्हाला मिळवून देणार आहोत भावांनो. त्यामुळे तुम्हाला काळजी करायची गरज नाही. त्या साऱ्या सविस्तररित्या तुम्हाला आम्हाला माहित पडलं पाहिजे. निवेदन आणलं काय ते? त्या निवेदन हे तुम्हाला आम्हाला आपण सर्वत्र सादर करतोय. हे सारी मंडळी आलेली आहे भावांनो इथं. त्या निवेदनात काय हे सुद्धा तुम्हाला वाचून दाखवतो एकदा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल मी काय वरती दिलं हे तुम्हाला कळालं पाहिजे. त्यामुळं तुम्हाला आम्हाला ते एकदा वाचून दाखवतो की त्या निवेदनात काय दिलंय. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची. खरंच तुमच्यापैकी जर 2-3 शेतकरी गेले असते कलेक्टरनं समाधान केला, समाधान करायला दे. मी गेलो असतो ना मिळत करत होतो का नाही? पण ते तांगण घेऊन सारा मिळ होते ना. पण तुम्ही माझ्यापेक्षा गडबडे झाले, तुम्ही माझ्यापेक्षा पुढचे झाले. हे बघा आपण काय लिहिलं याच्यामध्ये तुम्हाला वाचून दाखवतो. 2024 पीक विमा अतिवृष्टीची भरपाई देण्याबाबत पीक विमा हंगाम 2000 सोयाबीन, तूर, कापूस इत्यादी पिकाचे मोठ्या प्रमाणात मात्र या नुकसानीपोटी पीक विमा कंपनीकडून अद्यापही जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना पीक विम्याचा मोबदला देण्यात आला नाही. तसेच सरकारकडून जाहीर केलेले अतिवृष्टीची मदत सुद्धा अद्याप देण्यात आलेली नाही. यासाठी वारंवार निवेदन देऊनही शेतकऱ्यांचे पैसे देण्यात येत नसल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आज 24 तारखेला कार्यालयासमोर आम्ही ठिय्या करतोय. त्या आंदोलनाच्या मागण्या प्रमुख काय आहेत? वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप 2024चा सरसगट पीक विमा तात्काळ द्या. आलं का? त्यामुळे तुम्ही सरसगट पीक विमा तात्काळ द्या. शासनाने जाहीर केलेली अतिवृष्टीची मदत तात्काळ द्या. रब्बी 2023 जे लोकांचा प्रश्न होता तोही वाचून दाखवतो. रब्बी 2023च्या पीक विमा मोजक्या शेतकऱ्यांना देण्यात आलेला आहे. तो सुद्धा सरसगट सर्व शेतकऱ्यांना देण्यात यावा. नाही दिला तर आम्ही कोर्टात जाऊ. देण्यात यावा. वरील सर्व मागण्या संदर्भात आपणास पाठपुरावा करण्यासाठी कंपनीला दिनांक 5 मे 2025 पर्यंत जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम देण्याचे आदेश द्यावे. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन करेल. आपला दामू अण्णा इंगोले. कळालं? पीओसी घेतलेली या साऱ्या गोष्टीसाठी आपण हे एकंदरीत हे केलेलं आहे. तुम्ही सुद्धा मोठ्या प्रमाणात आलेले आहात. एक जा जोरदार टाळ्या वाजवा. तुमच्या मनाचं समाधान झालं का? आता काही मनात आहे का तुमच्या? दादाला जरी त्यांनी सांगे बघा पहिल्या टप्प्यात दादाला जरी सांगितलं त्यांनी की तक्रारवाल्याला देऊ, अरे आपले तक्रारवालेच 2.5 लाख येत. तुम्हाला घेणार देणार नाही. नोटा पडणार आहेत. तुम्हाला ताण नका घेऊ. तुम्हाला नोटा पडतात. राहिले वरचे कमी लोक त्या लोकांचा सुद्धा बंदोबस्त आपण सरसगट म्हणा लागलो. हे शब्द समजते का? सरसगट पैसे द्यायची आपली तयारी आपण केलेली आहे. तुम्ही खऱ्या अर्थानं चार्जिंग नाही झाली. सेल झालं. सेल 1 मिनिट थांबा. तू मागच्या खाली बसा. खाली बसा. मी सांगतो खाली बसा. सारे जण फक्त 2 मिनिटं मागच्या खाली बसा. ते सारं तुम्हाला फोटो काढून देतो. तू तिकडं तू काय देऊ नको ते मागच्या हे बघा. तुम्हाला चिंता करायचं काम नाही. मी काय म्हणलं ते तुम्हाला रिपीट 1 मिनिटात सांगतो. आता सारे जण नीट ऐका काय म्हणा लागलो मी.
आपण जे निवेदन सादर केलं, ऐका लागले का? आता शांत बसा, 2 मिनिटं तुमचे घेतो. इथंच मी खाली बसणार आहे, गडबड करायचं काम नाही. हे बघा, नीटपणे लक्षात घ्या. पीक विमा खरीप 2024 सरसगट शेतकऱ्याला देण्यात यावा, ही मागणी आपण निवेदनाद्वारे मांडलेली आहे. नवे तर ती मागणी आपली आहे. रब्बीचा पीक विमा मोजक्याच काही शेतकऱ्याला हरभऱ्याचा लाखांना रुपये मिळाले, ते सुद्धा ज्या शेतकऱ्यांना पीक विमा फाडलेला आहे त्याच पटीत लाखात टाका, ही सुद्धा आपली मागणी त्यामध्ये आपण रेटलेली आहे. राहिला विषय अतिवृष्टीच्या, काही लोकांचे तक्रारी करत होते, त्यांचा सुद्धा विषय घेतलेला आहे. आपण त्यांना आता काय होईल माहिती आहे का? तुम्ही घरी गेले की काही चबरे गावात असता, ते लगेच विचारतील भेटला का तुला पीक विमा? काय करतील? तुम्हाला गेल्या आता विचारतील, लय ताना गेलता, भेटला का पीक विमा? त्याला स्पष्ट सांगा. तुला काय घरात राहून भेटला का? मग अरे किमान आम्ही रस्त्यावर भांडलो, आमच्यामुळे तरी तुला पडल. तू घरी मेला तर तुला काय भेटणार नाही. म्हणून मी तुमचे नंबर आणि पावत्या घेतल्या. एक शब्द पुन्हा रिपीट सांगतो, बसणारा पैकी एकही माणूस हुकू देत नाही. तुम्ही उन्हात मायासाठी आले, पैसे खर्च करून आले, या बदल्यात किमान तुम्हाला तुमच्या पैशानुसार पैसे पाडून देतो. कोणाला लाखात पडतील तर कोणाला हजारात पडतील, एवढं मात्र निश्चित सांगतो. तुमचे पैसे तुम्हाला पडतील म्हणजे पडतील, यामध्ये काही दुमत नाही. या साऱ्या गोष्टीसाठी आपण भांडणार आहोत आणि या साऱ्या विषयासाठी तुम्हाला एकत्र केलं होतं भावांनो. फक्त 2 मिनिटं काही व्हिज्युअल यांना घ्यायचे तर शांत बसा, ताकदीनं शेवटची घोषणा द्या आणि आपल्याला सर्वांना, तुम्हाला 2 मिनिटं बसा, पडू नका, रजा देणार आहो. मी इथंच बसणार आहे. संतोष दादा, ऋषी दादा, तुम्हाला ज्याची काही अडचण असेल त्याला मायापाशी इथं पाठवायचं. तुमच्या एरियातल्या तुम्ही जमा करा, काही जमा कर. संतोषदा पुढे या, हे काय तू पुढे बा, काही जे आपापल्या हिशोबाने ओळखीचे त्यांना काही खाली बसा. अडचण नसल, अडचण असली तर मी येतो, अडचण नसली तर त्याच्याजवळ तुम्ही देऊ शकता, अडचण असली तर मी इथं बसेल. उठू नका. 2 मिनिटं मीडियाला व्हिज्युअल घेऊ द्या. 2 मिनिटं सांग संतोषदा, काही घेऊ नको. 2 मिनिटं त्यांना व्हिज्युअल घेऊ द्या. हे बघा, तुम्ही एवढ्या लांब आले, जर टीव्हीला बातमी लागली नाही तर बरं होईल का? बसा खाली, खाली बस. 2 मिनिटं खाली बसा. 2 मिनिटं तुम्ही खाली बसा खाली, सगळ्यांचे घेतात. जे लगेच पैसे येत नाही. 1 मिनिट मी इथं मधात यायला लागलो, फक्त 2 मिनिटं थांबा. या गणेश झालं. हे बघा, तुमच्या साऱ्याला विनंती आहे, फक्त आहे तसे 2 मिनिटं द्यायला बातम्या घेऊ द्या. त्या मागच्याला आवाज द्या. पुढे मागच्या असणाऱ्या एकदा मीडियाला बातम्या लावतो, पुढे या. पलीकडल्या समोर या बातम्या येईपर्यंत. आवाज तुमचा साऱ्याचा 2 मिनिटं थांबवा. 2 मिनिटं आवाज पट नाही. हे बघा, 2 मिनिटं थांबा. तुम्ही इथं बसेल, मी इथं आहे ना. तुम्ही गडबड करायला का हे समजा ना. मला यायला बसवायचं का? ते जाऊ द्या की. तुम्हाला ज्याला पावत्या द्यायचे ते द्या. चला येऊ द्या आपापल्या हिशोबाने. अडचण असली मी इथं बसेल, मी इथंच बसेल. द्या त्याचे आहे ते आणून द्या. मला काय अडचण. वैभव माईक घे, माईक. स्पीकर तिथं घे, स्पीकर बाजूला दे. वैभव आणा माईक रान, काय अडचण नाही. मला तो नंबर दिला ना. तो आम्ही कारंजा तालुक्यात येवार ठिकाणी आलेला आहोत. 6-7 जण पूर्ण पावत्या येतील. कोण येईल तुम्हाला? कोण आहे ते लिहिलेलं आहे. चालते का? कोणती येऊ का? आणलाच का गठ्ठा बांधून? बसा तुम्ही दादा. आता जमा केला.
आपल्या गावातल्या ठेवीचा विमा आपल्या जिल्ह्यात आला का नाही? लोकांना आला 67 कोटी त्यासाठी पण मारणार त्यासाठी पण मारणार लोकांना आला नाही. त्यासाठी भांडणार सांगितलं ना खाली ठेवा बाबा खाली कंप्लेंट केली नव्हती ज्यांचे दिलेले आहे ते इकडे आणून द्या. नसतील मी तर बसले काय अडचण असतील तर सॉल्व्ह करून देतो. आपलं जर कोणाचं द्यायचे बाकी असतील तर देऊन द्या. देऊन टाका देऊन पडतात देऊन टाका काही अडचण नाही तर देऊन टाका. एका कोणाचे राहिले असतील तरी देऊन टाका. काय अडचणीचा विषय नाही. जर माझं कोणाचे राहिले असेल काय अडचण इथं आपण सारे जण बसले आहोत. देऊन टाका कोणाचे राहिले असतील तर. मी इथं खाली बसलेला आहे. जर कोणाचे राहिले असतील तर देऊन टाका. आपल्या साऱ्याला विनंती आहे कोणाचे राहिले असतील तर देऊन टाका. नाही तुम्हाला याचा काम नाही. नंबर टाकून द्या फोन बरोबर. आपल्यापैकी कोणाजवळ जर ते छाननी होते काय छानून देतो. आपल्या सर्वाला विनंती आहे जर कोणाचे राहिले असतील तर आणून द्या. काय अडचण नाही. पडा लागली बाबा दुसरा गट्टा करा खाली. काय खाली इथे गट्टा करा बाबा. पलीकडे तू आवाज बोलते इथंच ठेवा. पडतील ना ते खाली. हा ओके ते देऊन बरं नंबर देऊन जा. एक विषय असा होता पैसे आहेत आणि ते कर्ज थकीत असतात देत नाही. बरं बोलतो कोणती बँक जे आजूबाजूला असतील ते खाली बसले तरी चालतात. ज्याला वेळ आहे आता ते ज्यांना वेळ आहे ज्यांना वेळ आहे ते खाली बसले तरी चालतात. याला फेरे आणू का पाच फेरे ज्याला वेळ आहे त्यांच्याकडे वेळ आहे ते खाली बसले तरी चालतात. फक्त कागदपत्र देऊन जा. कोणी विसरू नका. डबल इथून मी गेल्यावर कोणी घेणार नाही. तुम्हाला कोणी भेटणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्या साऱ्याला विनंती आहे ज्याचे राहिले असतील त्यांना देऊन टाका. ज्याचे राहिले असतील त्यांना देऊन टाका. काही अडचण नाही. टाकून देतो. भेटून येणार आहे आता 10-15 मिनिटांनी. काही चिंता करू नका. त्याची नाही भेट होते बरोबर. बोललेले जायचे राहिले बघा. तुम्ही खाली बसा. वेळ आहे तुमच्याकडे 10 मिनिटाचा. खाली बसा. 10 मिनिटं वेळ असेल तर खाली बसा. नसेल तर गेले तरी चालता. दोन्ही ऑप्शन तुमच्यापाशी खुले येतं. गेले तरी चालता. ज्याला डॉक्युमेंट दिले ते नाही तर 10 मिनिटं खाली बसले तरी चालता. कोणतं एक गोष्ट करा. तुम्हाला विनंती आहे. बघा मामा तुम्ही आले बोलते मामाले जायला वेळ आहे. गजबो सरपंच द्या. वा 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 गावाचा आणला बा. हा बरोबर नाही. बरोबर अण्णा एवढ्या शांततेत केलं विमा भेटत नाही आपल्याला. जोरात करून मग मारू लागलं होते. आता 1 तारखेला 1 तारखेला होईल सुरू. आता आम्हाला ते आदेश आम्ही जातो तुम्ही आम्ही 1 तारखेला हे बघा खाली बसा. जरा मांगावा.
आरामात उभे राहा पलीकडे. आपल्या सर्वांना विनंती आहे, खाली बसा. काही चिंता करायचं काम नाही. ज्याचे राहिले असतील त्यांना आणून द्या. आपल्या साऱ्याला विनंती आहे, ज्याचे राहिले असतील त्यांना आणून दिले तरी चालतात. ओके, का सांगितलं? चांगलं दे यायचा, दिला तरी काय अडचण नाही. लागला तर डबल सांगता, काय अडचण. मी इथं जे काय चिंता करू द्या. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट असतील त्यांना आता आणून द्या. उद्या टायमावर माझ्याकडे येऊ नका. मी तिथं हजर नसलो तर तुमचे वांदे होतील. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, ताबडतोब या. कारण याच्याशिवाय आपलं होणार नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळे आपण सारे जण या सर्वजण. त्या दादाच्या मागचे गेले दादा, ज्यांचे राहिले असतील त्यांना देऊन टाका प्लीज. हे दादा उभा आहे, याच्याजवळ दिले तरी चालतात. देऊन टाका. ज्यांचे राहिले असतील त्यांना आताही लवकर देऊन टाका. जरच काढायच्या राहिल्या असतील तर मी इथं बसलेला आहे. अजून 10-20 मिनिटं, अर्धा घंटा. काही चिंता करू नका. कोणाचे आणायचे बाकी असतील तर 10-20 मिनिटात घेऊन या. मी इथंच बसलेला आहे. त्यामुळे आपल्याला काय एवढं चिंता करण्याचं काम नाही. मी इथं बसलेला आहे. काही लागल तर घेऊन येऊ शकता. पैसे किती आले? किती? 27,000 आले. म्हणून तुम्ही उशिरा आले. तुम्हाला वाटतं असं झालं? 50 तुम्हा एरिया आहे ना, माझ्या गावात, हे माझ्या सर्कलच आहे. 50 आले म्हणते. नाही, काही विषय नाही. ज्याच्या राहिले असतील ते दादा उभे सर्वजण द्या. हे बघा, मी आता एखादा घंटा राहिला उद्या पुढे थांब बसेल मी. 100% मंजूर होईल. पैसे देत नाही म्हणून वाद झाला. महिलांना तुम्हाला बोलायचं. महिला पुढे येऊ द्या. महिलाला येऊ द्या. बसू दे. संतोष ते घेणार नाही. तू फार लवकर आला. काय सांगायचं? काय म्हणायचं? सकाळपासून लोकांना पाणी पाजायला नाही. पहाटपासून कोणाला मालिश आले का? कोणाला मालिश हे कोणाला बसूनच करायचं होतं आपल्याला. हे कागद ठेवून. पण तुम्हाला ते निवेदन पाहिजे हातात. कोणते प्रश्न? निवेदन
निवेदनाची कॉपी दे, निवेदनाची कॉपी. ओरिजिनल का ओरिजिनल राहू दे. पाठवू का? 2-3 मुद्दे पाहिजे बोलायला लागेल ना. बघा कोणता 24चा रब्बी हंगाम भेटला, रब्बी 23चा भेटला आणि अतिवृष्टी 24चा अतिवृष्टी. हो 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 24चा चालते. दिला का कागद दिला का? पटकन द्या. 24चा रब्बीचा मोजका लोकांना विमा मिळाला आणि अतिवृष्टी अजून मिळाली नाही. भटुंबऱ्यातून महिला आलेल्या आहेत सगळ्या. एक घोषणा करा, ज्यांनी ज्यांनी कागद दिले त्यांना 3 दिवसात आपले कागद पोहोचल्याचा मेसेज येईल. अण्णा इकडे बा. यांना भेटले नाही खर्च करण्याचं मेंबर फाईल करून द्या ना. जमीन आहे ना मोदीचे